हॅलो फ्रेंड्स, मी काजल स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये आणि नवीन यूट्यूब चॅनलवरती सुद्धा. तर 2 दिवस झालं मला काही ब्लॉग बनवायला जमलं नाही, कारण साईची तब्येत बरी नव्हती आणि आता त्याची तब्येत बरी आहे. तर आज आम्ही निघालो आहोत बाहेर आणि साईला पण घेऊन चालले. साईचं महत्त्वाचं काम होतं आज. तर 4 महिन्यापूर्वी आम्ही UDIDचा फॉर्म भरला होता साईचा. आणि सरकारी कामं कशी असतात तर तुम्हाला माहितीच असेल. तर 4 महिन्यानंतर आज आम्हाला हे मिळाले, अपॉइंटमेंट मिळालेली आहे आजची. आणि त्याच्यासाठी मग मी साईला घेऊन चालले होते. अपॉइंटमेंट मिळालेली आहे आजची आणि त्याच्यासाठी मग मी साईला घेऊन चालले होते. तर तिथे साईचं असेसमेंट आहे आणि असेसमेंट मध्ये काय प्रोसेस आहे किंवा काय त्याचे आधीचे सगळे डॉक्युमेंट्स वगैरे सगळे बघतील वगैरे. तर त्याच्यासाठी हे सगळं आम्ही घेऊन चाललो होतो. तर ह्याच्या आधी आम्ही ससून हॉस्पिटलला गेलो होतो. पण ससून हॉस्पिटलमध्ये आता ही प्रोसेस, याच्या पुढची जी प्रोसेस आहे ती होणार नव्हती. त्याच्यासाठी मग आम्ही पाषाणला जाणार होतो. तर पाषाणला कुठे जायचं हे तर काय आम्हाला ॲड्रेस माहिती होता, पण नेमकं कुठे जायचं हे माहीत नव्हतं. तर आम्हाला लवकर निघायचं होतं, 10 वाजेपर्यंत तिथं पोचायचं होतं आम्हाला. तर 8:30 पावणे 9 वाजताच आम्ही निघालो होतो, म्हणजे निघणार आहे. तर इथे माझं सगळं आवरलेलं आहे आणि साईचं पण सगळं आवरलेलं आहे. तर साई सकाळी लवकरच उठला होता माझ्यासोबत 6 वाजता. तर आता मी निघणार आहे साईला घेऊन. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला कमेंट आणि लाईक पण नक्कीच करा. बघूया आपण पुढे. तर आता आम्ही निघालो होतो, साई आणि मी. तर साईची तब्येत आता कुठे बरी झाली होती, तर त्याच्यामुळे मग त्याला स्वेटर टोपी वगैरे घालून घेऊन जात होते मी. तर आज साईचा मामा घरीच होता, तर मी आज त्याच्यासोबतच जाणार होते. त्यानंतर आम्ही इथे पोहोचलो आणि इथे एवढी शांतता होती, तुम्ही बघू शकता. अजिबात गर्दी वगैरे काही नव्हतं. तसं पण आम्ही खूप लवकर गेलो होतो. आणि आतमध्ये मग गेल्यानंतर तुम्ही बघू शकता, साईला तर झोप आली होती, पण इथे आतमध्ये पण एवढं क्लीन होतं, खूप छान होतं. तर इथे डॉक्टर वगैरे अजून आले नव्हते, तर त्याच्यासाठी मग त्यांनी आम्हाला बसायला सांगितलं. तर इथे गार्डन वगैरे पण आहे आणि तुम्ही बघू शकता इथे गार्डन पलीकडच्या साईडला होतं, त्याच्यामुळे आम्हाला काही तिकडे जाता नाही आलं. तर आम्ही अलीकडूनच मी व्हिडिओ काढून घेतला. तर तुम्ही बघू शकता. आणि इथे साई मला अजिबात बसू देत नव्हता, म्हणून मग मी त्याला घेऊनच उभे राहिले होते आणि त्याला झोप पण आली होती. इथे मी डॉक्टरांना वगैरे भेटून आले होते बाहेर. तर तुम्ही बघू शकता, साई तर झोपला होता. डॉक्टरांनी साईच्या आधीचे सगळे डॉक्युमेंट्स वगैरे पाहिले. तर त्यांनी साईची कानाची टेस्ट करायला सांगितली होती. तर आत्ता 11:30 वगैरे वाजले होते. तर आम्ही म्हटलं चला त्याची कानाची टेस्ट करून घ्यावी, कारण आधी पण त्याला कानाची टेस्ट करायला सांगितली होती डॉक्टरांनी, पण ती करायची राहून गेली होती. त्याची आजारी वगैरे असला की टेस्ट करता येत नाही. थोडी जरी सर्दी किंवा खोकला वगैरे असला तरी टेस्ट ती करता येत नाही, त्याच्यामुळे ती राहून गेली होती. तर आता आम्ही निघालो साईला घेऊन कानाची टेस्ट करण्यासाठी. तर बघूया आपण पुढे. व्हिडिओ कंटिन्यू नक्कीच करा. त्यानंतर आम्ही इथे पोचलो. तुम्ही बघू शकता इथे लहान मुलांच्या ॲक्टिव्हिटी पण होत्या, ॲक्टिव्हिटी खेळण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता छान छान ॲक्टिव्हिटी होत्या इथे. आणि इथे भिंतींवरती पण खूप छान ड्रॉइंग वगैरे केले होते, तर तुम्ही बघू शकता. आणि मग मी इथे साईला घेऊन बसले थोडा वेळ. तर डॉक्टरांना आले नव्हते, डॉक्टरांना बोलवायला गेले होते. तर इथे मग आम्हाला बसायला सांगितलं होतं. तोपर्यंत मग मी साईचं वजन करायसाठी इकडे आले होते. तर साईचं वजन किती असेल साधारण हे कमेंटमध्ये मला नक्कीच तुम्ही सांगा. तर तुम्ही बघू शकता. तर इथे डॉक्टरांशी वगैरे बोलून आम्ही आलो बाहेर. तर आज त्याची कानाची टेस्ट होणार नव्हती, कारण त्याच्यासाठी गुंगीचं औषध बाळाला आधीच द्यावं लागतं आणि त्याची झोप म्हणजे त्याने कंटिन्यू असं झोपावं लागतं एकदम शांत. त्याच्यामुळे मग ती टेस्ट आज होणार नव्हती. तर त्याची अपॉइंटमेंट घेऊन आलो आम्ही. तर आज एवढ्या उन्हात फिरून पण एकही काम झालेलं नव्हतं. त्याच्यानंतर आलो घरी. घरी आल्यानंतर साईला पहिलं तर मी खिचडी भाताचा कुकर लावला.
सकाळी जाताना मला काही स्वयंपाक बनवला नव्हता, मग आल्यानंतर मी लगेचच एक भाकरी केली आणि साईला इथे म्हणजे त्या खुर्चीमध्ये टाकला होता. तर तोपर्यंत मी इकडे भाकर आणि इकडे खिचडी भात केला. तर तुम्ही बघू शकता. त्यानंतर मग मी इथे साईला लगेच चारण्यासाठी घेतलं. तर तो पण खूप दमला होता, कारण उन्हात खूपच फिरला तो. तर बाहेर खूप ऊन होतं. आम्ही रोज बाहेर जात नाही, त्याच्यामुळे काही जाणवत नाही ऊन. त्याच्यानंतर मग लगेच साईला इथे झोपी घातला. चला तर मग हा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.